पावभाजीचं नाव ऐकलं की मला असं वाटतं अरे बापरे, आता किचनमध्ये माझा 1 तास तरी जाईल. मला हे कापावं लागेल, ते कापावं लागेल, काय करावं लागेल, खूप मेहनत असणार आहे. काय होईल जर मी असं म्हटलं की बाबा मी किचनमध्ये जाऊन पावभाजी 10 ते 15 मिनटंच मला थांबावं लागेल. खूप कमी वेळात मी सर्व काम करेल. अशी या ट्रिक आणि स्टाईलने अशी मी झटपट आता पावभाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. पावभाजीची रेसिपी माझ्या चॅनलवर मी अगोदरही अपलोड केलेली आहे, पण ही वेगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. इकडे फ्लावर घेतलेला आहे, एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेले आहेत, 2 गाजर घेतलेले आहेत, थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत. आता या सगळ्या भाज्या मी स्वच्छ साफ करून घेते, सोलून घेते. बटाटा आणि गाजर बघू शकता, माझा बटाटा आणि गाजर सोलून झालेला आहे. आता ह्या भाज्या मी असं रफली चॉप करून घेतलेल्या आहेत. इकडे मी 4 कांदे असे मोठे मोठे कापून घेते, रफली चॉप करते. इकडे माझे कांदे पण कापून होत आहेत. आता ह्याच साईजचे मी टमाटरही रफली चॉप करून घेते. इथे माझे टमाटरही चॉप करून झालेले आहेत. मी 4 टमाटर घेतलेले आहेत. जी अशी रेसिपी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे टमाटर टाकाल आणि जेवढं बटर टाकाल त्याची टेस्ट अजूनच खूपच मस्त लागेल. इकडे मी अद्रक खिसून घेतलेलं आहे, कारण अद्रक हे असं आहे की ते भाज्यामध्ये गळत नाही आणि ते लवकर शिजतही नाही, ते अख्खच्या अख्खच राहतं. म्हणून मी सगळं अद्रक खिसून घेतलेलं आहे. आता मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये थोडंसं बटर टाकते आणि बटरसोबतच मी थोडंसं तेलही टाकून घेते. तेल पण माझं टाकून झालेलं आहे. आता मी तेलामध्ये जिरं टाकते. जिरं टाकून झालं की कांदा टाकते. कांदाही मी रफली चॉप केलेला ते मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता मी चांगलं शिमला मिरची पण मी 3 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, बारीक कट केलेलं आहे चांगलं. आता ह्याच्यामध्ये मी अख्खेवाले लसणाच्या फोडी टाकते, 6 ते 7. आणि मी जे अद्रक जे खिसून घेतलेलं आहे ना ते पण त्याच्यामध्ये टाकते. ही जरा पावभाजी करायची ही नवीन पद्धत आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. झटपट आणि इन्स्टंट बनणारी ही पावभाजी आहे. आता मी हे सगळं चांगलं ढवळून घेते. माझं हे चांगलं मी ढवळून घेते आणि त्याच्यामध्ये लगेचच टमाटर टाकते. तुम्ही आता विचार करणार अरे तेल गरम पण नाही झालं आणि बटर पण वितळलं नव्हतं आणि तुम्ही सगळं आधीच टाकलं. आधी का टाकलं? कारण बटरचे जे फ्लेवर आहे हा तसाच राहील. जे कांदा आहे ते बटरच्या फ्लेवरला अब्झॉर्ब करेल. म्हणून पावभाजीला चांगलं कलर यावं म्हणून मी लाल तिखट तेलातच टाकलं. तेलात टाकून मी त्याला चांगला असं ढवळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी हळद टाकायला स्किप झालं. हळद पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. इथे मी लाल तिखट टाकलेली आहे. तुम्हाला जेवढी हवे तेवढं तुम्ही लाल तिखट टाकू शकता. इथे मी कलरसाठी थोडी जास्त टाकलेली आहे. हे टाकून मी चांगलं असं ढवळून घेते. इथे माझं ढवळून झालेलं आहे. आता मी जे मोठे मोठे टमाटर कट केले होते ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. टमाटर टाकून झाल्यानंतर टमाटर टाकल्यानंतर मीठ तर येणारच. मग मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते आणि हे मी 3 ते 4 मिनटं मंद आचेवरती टमाटरला चांगलं असं गळून देते, कारण टमाटरचा टँगी फ्लेवर आपल्या पावभाजीमध्ये येईल. म्हणून तुम्ही पण अशा पद्धतीने टमाटरला चांगला गळून द्या आणि एक झाकण लावा आणि 3 ते 4 मिनटं त्याला मस्त असं वाफून द्या. ह्याच्याने आपल्या पावभाजीला अजूनच चांगली चव येईल. कसं आहे माहिती आहे का, मी नवीन यूट्यूबर आहे आणि मला एवढं एक्सप्लेनही करता येत नाही, पण एवढ्यात पण तुम्ही मला खूप सपोर्ट केलात, खूप प्रेम दिलात, त्याच्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे. तर चला, इकडे 3 ते 4 मिनटं झालेलं आहे आणि माझे टमाटर चांगले गळालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या मस्त तेलही सुटलेले आहे, तरीही आलेली आहे. टमाटरचा असा टँगीवाला फ्लेवर पण ह्याच्यामध्ये आलेला आहे. आता मी ज्या रफली चॉप केलेल्या सगळ्या भाज्या ते मी ह्याच्यामध्ये टाकून देते आणि टाकून ॲक्च्युली इकडे थोडासा कुकर लहान पडलेला आहे, तरी पण मी त्याच्यामध्ये ॲडजस्ट करते. आता हे सगळ्या भाज्या मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि चांगलं एक ढवळून घेते आणि 10 मिनटं वाफेवरती त्याला असं शिजू देते. ते बघा आता मी फिरून झालेलं आहे. इकडे ह्या भाज्यावरती मी एक 5 ते 10 मिनटं असं मंद आचेवरती झाकण लावून ह्याची एक वाफ काढून घेते. मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून देते. पाणी टाकून ह्या कुकरला मी 4 शिट्या होईपर्यंत मंद आचेवरती शिजत ठेवते. बघा माझं फिरून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणीही टाकलेलं आहे. मी ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे. गरम पाण्याने पावभाजीला अजून चांगली चव येते. आता इकडे मी कुकर लावलेला आहे
आणि आता मी 4 शिट्या करून घेतलेल्या आहेत. आता माझा कुकर इकडे थंड झालेला आहे. मी कुकरचं इथे झाकण उघडून बघू शकता माझ्या सगळ्या भाज्या मस्त अशा शिजलेल्या आहेत. आता मी त्याला मॅश करते. कलरही खूपच छान आलेला आहे पावभाजीचा आणि ही थोडी नवीन पद्धत आहे. हे तुम्हाला 1 तासाच्या ऐवजी तुमची अर्ध्या तासामध्ये तुमची पावभाजी होईल. इथे माझं सगळं मॅश करून झालेलं आहे. भाज्या एकदम मस्त शिजलेल्या आहेत. मंद आचेवरती मी फक्त 4 शिट्या काढून घेतलेल्या आहेत गॅसच्या. अरे पावभाजी मसाला नाही, काहीच नाही, अशी कशी हिने पावभाजी बनवली? तर चला आपण आणि सगळ्या भाज्या उकळलेल्या लागणार म्हणून आपण त्याला एक स्पेशल असा तडका देऊया. मी एक पॅन घेतलेला आहे, छोटासा असा टोप. त्याच्यामध्ये मी बटर टाकलेला आहे आणि मी इथे लसणाचे 6 ते 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याला चांगलं असं जाडसर चेचून घेतलेलं आहे. लसूण चेचून मी हे बटर असं मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं लसूण टाकून चांगलं फ्राय करून घेते. ह्या तडक्याने आपल्या पावभाजीची टेस्ट एकदमच मस्त लागणार. का मारते? कारण मी कुकरमध्ये सगळ्या भाज्या शिजून घेतलेल्या आहेत म्हणून सगळ्या भाज्या असं उकळलेला फ्लेवर येणार. ह्या तडक्याने त्याची टेस्ट खूपच मस्त लागणार. आता इकडे मी लसूण चांगले फ्राय करून घेते बघू शकता. आणि मी ते 4 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले ते मी ह्याच्यामध्ये मस्त असं फिरून घेते. मी कांदे आहे ना जास्त म्हणजे असं हे नाही करणार, नरम नाही करणार, थोडंसं क्रंची सारखेच ठेवणार. आता मला ह्याच्यामध्ये थोडंसं बटर कमी वाटते. मी अजून थोडंसं बटर ॲड करते ह्याच्यामध्ये. बटर ॲड करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकून देते. बघू शकता पावभाजी मसाला मी एकदम भरपूर टाकलेला आहे. आता हे चांगलं ढवळून आपली जी पावभाजी जी शिजवलेली आहे त्या पावभाजीला एकदमच मस्त अशी चव येणार, एकदम झणझणीत आणि एकदमच मस्त. बघू शकता मी थोडंसं बटर पण टाकलेलं आहे कारण मला थोडंसं बटर कमी वाटत होतं ह्याच्यामध्ये. आता हे मी तडका माझ्या पावभाजीची शिजलेली आहे ते त्याच्यामध्ये टाकून सोडते. किती मस्त बघा आपल्या पावभाजीला कलर पण आलेला आहे. आता हे ह्याच्यामध्ये टाकते आणि थोडंसं पाणी टाकते. पाणी टाकून हा मसाला एकदम मस्त ह्याच्यामध्ये असं शिजून देते मंद आचेवर एक 10 ते 15 मिनटं. ह्याला चांगलं तुम्ही ढवळून घ्या. थोडंसं पाणी टाका. पाणी टाकून झाल्यानंतर एक वाफ येऊ द्या आणि एक वाफ आल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली टाकते. ह्याच्याने आपल्या पावभाजीला एकदमच छान अशी चव येणार. इकडे माझी पावभाजी खाण्यासाठी एकदम रेडी आहे. पावभाजी बनवली आता पाव कुठे? तर चला आपण पावही गरम करूया. इकडे गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे आणि मी पाव गरम करून घेते. बघू शकता आता पावभाजी खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे. हीच मी तुम्हाला रेसिपी सांगत होती जी अर्ध्या तासामध्ये 15 ते 20 मिनटामध्ये बनू शकते. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. ही रेसिपी खायला पण खूपच मस्त लागते, एकदम टेस्टी आणि झणझणीत. बघू शकता पावभाजी रेडी झालेली आहे. पावभाजीचा कलर पण खूपच छान आलेला आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू.